गाडगे बाबांची 150वी जयंती आहे. 150व्या जयंतीनिमित्त इथे उपस्थित आहेत अभिवादन करण्यासाठी. संत गाडगे बाबा की जय. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला. संत गाडगे बाबा की जय. अतिशय आनंद होतो की या ठिकाणी ही जयंती साजरी होत असताना आईबापांची सेवा करा, गोरगरिबांची सेवा करा, त्याच्यानंतर प्राणीमात्राची सेवा करा. गावामध्ये शेजारी कुठेही फार गरीब लोक असतील त्यांची तुम्ही सेवा, दुःखी आहे त्यांच्यापर्यंत तुम्ही औषधं द्या. त्यांची स्वतः त्यांना जर उठता येत नसतं तर उठवा. त्यांना जेवढं तुम्हाला सहकार्य करता येईल तेवढं करा. आणि समाजातील प्रत्येक माणसाची आपलं बंधू, आपलं घर, आपलं नातं, कारण की ज्या ठिकाणी आपण जे जन्माला आलेलो आहे हे फक्त भगवंताने आपल्याला काहीतरी चांगलं करण्यासाठी पाठवलेलं आहे. आणि म्हणून हे कार्य आपल्या हातातून व्हायलाच पाहिजे, मनुष्य देहातून व्हायला पाहिजे. अनमोल असा, जगात जर सगळ्यात अनमोल असेल तर मनुष्य देह आहे, त्याचं कार्य अनमोल आहे. आणि म्हणून गाडगेबाबांनी जे श्रम घेतलं, गावोगावी जाऊन झाडण्याचं काम केलं. नुसतं झाडल्या तुमच्या मनातील मळ बाजूला गेला पाहिजे. बरं, आज गाडगे बाबांची जयंती आहे, तुम्ही भक्तांना काय आव्हान करणार? जे लोक त्यांच्या घरामध्ये त्यांनी मुलांना चांगलं शिकवावं, त्यांना जास्तीत जास्त नॉलेज द्यावं. आणि माय बहिणीने सुद्धा अंधश्रद्धेच्या जास्त आहारी जाऊ नये. आहारी जाऊ नये. आपण कुठंतरी एकत्र यावं, चांगल्या भावना निर्माण व्हावा, त्यातून चांगल्या कृती तयार व्हावा. म्हणून आपण मंदिरात जातो. बकरे कोंबडे कापू नका. पुन्हा कुठलं तरी गाडगे बाबांचा संदेश. आणि तुम्हाला अन्न, हे अन्न परब्रह्म आपण ज्याला म्हणतो, हे प्रत्येकाच्या मुखी गेले पाहिजे, माणसापासून तर प्राण्यापर्यंत. झाडं झुडपं जपा. तुमच्या सीताफळे झाले, तुमचे लिंब झाले, पळस झाले, बिब्यांचे झाडं आहे, खैर आहे वगैरे, हे झाडं लावा. आणि इथल्या सृष्टीचं सुद्धा आपण रक्षण करावं. रमेश मोरे, ओढत कानोबा, तालुका खुलताबाद, जिल्हा औरंगाबाद, राहायला. 150वी मोठ्या हर्ष उल्हासाने गाडगेबाबांची जयंती महोत्सव हा साजरा होत आहे. तर महाराष्ट्रात काय, संपूर्ण भारतामध्ये सुद्धा हा महोत्सव एक मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. गाडगेबाबा म्हणजे छोट्या छोट्या प्रवचनाद्वारे ते अगदी सांगत होते की प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अंधश्रद्धा, त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे सर्वांना म्हणजे माणुसकीने वागवा, माणसामध्येच देव बघा. नुसतं देवळात जाऊन देव म्हणजे तुम्हाला भेटणार नाही, तर माणसं म्हणजे खांबामध्ये माणूस आहे. त्याच्यानंतर तुमच्या माणसामध्ये म्हणजे मनुष्य हा जागृत असला पाहिजे, तर त्याच्यामध्ये त्याचा अंश हा त्यांना दिसला पाहिजे. तर हे गाडगेबाबांचं म्हणजे एक अवलोकन जे आहे, तर ते तत्त्व जे आहे ते 10 सूत्री कार्यक्रम आहेत. की हे 10 सूत्री कार्यक्रम काय आहेत की अंधांना तुम्ही भय द्या, मुक्या प्राण्यांना म्हणजे तुम्ही जेवण द्या वगैरे, असे छोटे छोटे म्हणजे 10 सूत्री कार्यक्रम त्यांनी अवलंबलेले होते. आणि ते आपण त्याचं नियोजन करून ते आपण अंमलबजावणी करावी, हेच म्हणजे गाडगेबाबांचं जे आहे ध्येय आहे, हे आपण म्हणजे अवलंबावं. हे गाडगेबाबांच्या चरणी अभिवादन करून मी सांगतो, जय हिंद, जय भारत, जय गाडगेबाबा. नाव सांगा सर. माझं नाव आहे सूर्यवंशी भागवत दौलतराव, औरंगाबाद, मुख्याध्यापक रिटायर. संत गाडगेबाबा लोंढी धारक संघटना जिल्हा अध्यक्ष मधुकर वाघमारे. आज संत गाडगेबाबा जयंती 150वी जयंती मोठ्या उत्साहात आज महाराष्ट्रभर साजरी होत आहे. बाबांचे सर्वात प्रमुख मुद्दे म्हणजे स्वच्छता, प्रथमतः स्वच्छता. आणि बाबाने जीवनभर स्वच्छतेवर सर्वात जास्त भर दिलेला आहे. आणि त्या स्वच्छतेचं नंतर आता झालेले पंतप्रधान यांनी त्यांचंच हे धरून स्वच्छता मोहीम राबवली. स्वच्छ भारत मिशन. स्वच्छ भारत मिशन म्हणून हे पूर्ण भारतभर राबवण्यात आलं. आणि आम्हाला एक अभिमान आहे
का बाबा हे आमच्या अल्प असलेल्या जातीत जन्मले, परंतु आज त्यांचं भारतभर भारत मिशन स्वच्छतेचं ही जात मानली नाही, आम्ही त्याला मानतो. त्या बाबासाहेबांचे ते साहेब त्यांचे कीर्तन बसून ऐकायचे, इतके बाबासाहेब त्यांचे समर्थक होते. मग बाबांनी एकच मूलमंत्र दिला का तुम्ही अंगावर वस्त्र कमी घाला, साडी नवी नेसू नका, लुगडं त्या काळात लुगडे होते, लुगडे जुने पुराणे वापरा, परंतु मुलांना शिकवा. हा सर्वात महत्त्वाचा मंत्र जो दिला तो बाबांनी दिला. आणि तेच बाबासाहेबांनी नंतर त्याच दृष्टिकोनातून सर्व शिक्षणावर भर दिला. आणि आज सर्व जे हे आहे महाराष्ट्रभर, तर मोठ्या बरं. नागरिकांना मी हे आवाहन करतो की बाबांना अंधश्रद्धेविरोधात काम केलेलं आहे. आणि मंदिरात देव नाही, प्रत्येक मनुष्य प्राण्यात दुःखी लोकांमध्ये देव आहे. त्यांचे सहकार्य करा, हे बाबाचा मूळ मंत्र आहे. आणि शिक्षणावर जास्त भर दिला. शिक्षण घ्या, मुलांना शिक्षण द्या, मुलींना शिक्षण द्या, हा बाबाचा मूळ मंत्र आहे. आपलं नाव? माझं नाव मधुकर वाघमारे, संत गाडगेबाबा लॉन्ड्रीधारक संघटना जिल्हा अध्यक्ष, संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर.